आवाज फाडून कधीच फेकली कुठं कुठं. तू जेवढी घट तेवढीच मी तिखट. अगं तुझ्यासारखे लई छप्पन बघितले. नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही कालचा भाग बघितला असताल किंवा नसताल, पण आपण काही गोष्टी अशा सांगणार आहेत की ते तुम्हाला माहितीच नाहीत मित्रांनो. त्यावरतीच आपण बोलणार आहेत. तर नवीन असताल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मी मुद्द्याच बोलतोय. मुद्द्याच म्हणजे काल आपण बघितलं जे काही वेणीचा टास्क होता त्यामध्ये विजेता म्हणजे फायनली विजेता झाली ती एक टीम. त्याच्यातले 3 जण आहेत कॅप्टन्सीच्या दावेदारीत आता उभा, कारण की बाकीच्यांनी उत्तर म्हणजे ज्याचा बैल सदा रिकामा असतो, जो खुल्या सांडसारखा बिग बॉसच्या घरामध्ये फिरत असतो, तोच म्हणजे विशाल कोटियन. त्याच्याबद्दल बोलतोय कारण की तिथं कितीतरी म्हणजे लेडीज आहेत ते त्याला भान बिलकुल नाहीये. 43 वर्षाचा खुला सांड या बिग बॉसच्या घरामध्ये फिरतोय आणि बिग बॉसही त्याला काही म्हणत नाही, कारण की याला पण बॉडीचा शो ऑफ दाखवायचा आहे आणि पब्लिकलाही तेच बघायचंय का काय माहिती नाही. पण तुम्हाला समजायला पाहिजे, तुम्ही करायला पाहिजे, कारण की जेव्हा बघाल तेव्हा सकाळ नाही उघडा दिसतो, कधी बनेलवर कधी फुल ड्रेस मध्ये, फक्त भाऊच्या धक्क्यावरती तो दिसतो. मुद्दा भरकडतोय आपण. आपला मेन मुद्दा काय, त्या टोळीतला एक पण कॅप्टन्सीच्या दावेदारीमध्ये सध्या नाहीये, कारण की आता 3च जण आहेत. ते म्हणजे सचिन, तन्वी आणि दीपाली. यामधून कोण कॅप्टन होणार आहे ते आज आपल्याला कळणार. पण मी सांगतो तुम्हाला कॅप्टन कोण होणार आहे हे मीच सांगणार मित्रांनो, कारण की आपल्या चॅनलवरती ते अपडेट्स मला बिग बॉस म्हणून काही खबर भेटले, त्यामुळे तुम्हाला सांगतोय. आजचा कॅप्टन तुम्हाला सांगतो, या हप्त्यात नवीन कॅप्टन जर असेल ते दुसरं कोणी नसून मित्रांनो, ते असणार आहे तन्वी कोलते. सबको ज्यादा बोलते मित्रांनो, कारण की आता ती कॅप्टन झाल्यावरती कुणाला कसं बोलल हे तर नेम नाहीयेच. पण हे झाला कॅप्टन्सीचा भाग. पण आपण दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो. आज जे काही प्रोमो आलतात, रुचिता झोपले आणि तन्वी तिला बर्फचं जे काही पॅकेट, त्याला काय बोलतात माहित नाही, आईस क्यूब वगैरे, ठीक आहे, ते घेऊन तिला थंड लावते. म्हणते उठ, तू जेवढी घट मी तेवढीच तिखट. वा, काय डायलॉग होता, काय भारी पंच होता. तन्वीला परफेक्ट जर सूट झाले तर एकदम नंबर झाले. तिथं तन्वी म्हणजे रुचिता बोलते की तुझ्यासारखी मी 56 बघितले. एकदा बोलते राखीला, मी तुझ्यासारखे 56 बघितले. अरे किती जणांना तू 56 लावणार रे? तुझ्याकडे काय 56 गेमच आहे की काय कळत आहे? 56 आकड्याची गेमची स्ट्रॅटेजी रुचिताकडे आहे. कुणाला 56चा आकडा पाहिजे असेल तर घ्या आणि मटका लावा. काय रे बाबा, गोंधळ वाढला या रुचिताने. एकदाच हिला बाहेर काढा. एक तर माणुसकीच्या नावाखाली मोठा दगड आणून ठेवला बिग बॉसने आणि सांगते की मी 2 शो जिंकले. तू किती जरी शो जिंकलीस ते फक्त डान्सच्या ह्याच्यावर. गेम तुला डोक्याने जिंकायचंय. कुणाच्या पाठी उभा टाकून तुला गेम जिंकता येणार नाही. आणि आपण रात्री बघितलं कोण किती फेक आहे आणि कोण काय रिअल आहे. तर यामध्ये टोळीमधला एक असा मेंबर आहे जे की दोन्हीकडे फिरतो, तो म्हणजे अनुश्री दोन्हीकडे गेम खेळते. अनुश्रीच आहे बिग बॉस मध्ये स्मार्टनेसचा गेम खेळणारी. जर म्हणलं तर ती आहे अनुश्री. विशालला पण ती टक्कर दिली, कारण की विशालला डायरेक्टली कॅप्टन्सी मधून नॉमिनेट केलेलं आहे तिनं. नंतर ती रडली, पण ते फक्त त्या टोळीमधून फूट पडू नये म्हणून त्यांची सहानुभूती घेण्यासाठी ती त्यांच्याकडे रडली. पण याच्या मागचा गेम फक्त राकेश बापटलाच कळला की अनुश्री किती चालू आहे आणि अनुश्री काय आहे. तर मित्रांनो, अजून खूप काही बिग बॉसच्या घरामध्ये असा गोंधळ आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना. मित्रांनो एवढंच. धन्यवाद. जय महाराज.